आपण एका अशा देशामध्ये राहतो जिथं प्रत्येक फुटाला जी आहे ती संस्कृती बदलते. किलोमीटर पण नाही म्हणत, फुटाला. मी वस्ती भागामध्ये राहतो, ठीक आहे. वस्ती भागामध्ये माझ्या बाजूला एक घर आहे बुद्धिस्टांचं, दुसरं घर आहे हिंदूंचं, तिसरं घर आहे ख्रिश्चनांचं. आपण आपल्याच पद्धतीनं फक्त राहणार आणि आपल्याच पद्धतीनं फक्त हे करणार, हे बरोबर नाहीये. तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही भारतासारख्या देशामध्ये राहत आहात. तुम्हाला वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या ज्या सभ्यता आहेत, त्या अनुभवायला आणि अगदी जगायला मिळतात. नाताळ असेल तर त्या दिवशी मला फोन येतात की तुम्ही आमच्या कार्यक्रमांना या म्हणून. मी तिथे जातो आणि येशू ख्रिस्तांचा विचार सांगतो. वारीमध्ये देखील मला बोलवतात. वारीमध्ये या म्हणतात, वारीमध्ये चाला म्हणतात. मी वारीमध्ये देखील चालतो. बुद्ध जयंती असेल, बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमांना मला बोलवतात. विहारामध्ये मला बोलवतात लोक. गुरुद्वारामध्ये मला लोक बोलवतात. गणेश जयंती असेल तर आमच्या तिथे गणेश मंडळाची 300 मंडळांची मीटिंग असते. त्या मंडळाच्या मीटिंग मध्ये मी असतो. तर ही चांगलीच गोष्ट आहे ना, वाईट काय? उलट अशा पद्धतीने प्रत्येकाने जगलं पाहिजे मला असं वाटतं. आणि तसं जगल्यानंतर सामाजिक जे तेढ आहेत ते कमी होईल. आपण एकमेकांचा विरोध करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे.